अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे, अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. शास्त्री हेरडी कराधिकांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले, परधर्मोपदेशका जिंकले. कुमार्गवर्तीयासी आणिले सन्मार्गावरी तयांनी, त्यांसी आणिले अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांच्या चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी नृपती बहुत सुखावे. अमृतानुपवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांची करुणी विवरण संतोषित केले सर्वजण, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती, काय म्हणे हा तो वेडा संन्यासी, भुरड पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येते, आणि करती त्याची भक्ती परी. हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातलावनी स्वामींचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयना, जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविचारी, त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, घामे शरीर ओले झाले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती काय यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी, पुसता मागील प्रश्नासी खदखद हासू लागले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी रुचिकांसी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपदी जाणीसे कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट होता नयेची. बुवा प्रति पटली खूण, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गडूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर, त्याचा करोनिया हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंतवेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक.
6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. अपाय केले नानाविध परी बाधा न सोडे. संवंत बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभाग कैचा त्यास. निद्रा न येची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने तैसेच ब्राह्मण संतर्शने. बहु झाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाडे लिहिला तो न चुके कौनाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करूनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुबस ऐसे लाटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुआ तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी इथपर्यंत आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे. आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रांतस्थाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो अशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी. कैशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी. आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करून 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदले चित्ते. म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन. मग एक दिवशी येती. बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर खुलीन. परिपूर्व कर्म त्या लागून ब्रह्मसंबंध पीडिती. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी. आले शेखनुराचे दर्गावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकुनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐसी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीराशी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली.
मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटणी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राज वैद्य व्याधी पडे आपणाची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गिच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9मोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य. म्हणती पावलो परजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पानामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. पाचे मनात यावरी विचार येत सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वानी सुवर्णताटी भरून आपणापुढे येती. पाहून या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले. मुरगोड ग्राम प्रख्यात ते आले फिरत फिरत. ते दे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता दिगंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जन निघती घरातून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्नान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रुती होनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. लिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्त धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा. एकुण्या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. तियसी झाले गर्भधारण आनंदले उभयताचे मन. जो साक्षात उमारमन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी. इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भावास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागिले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटा शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ वडविले.
एकदा यजमानाचे घरी व्रत होते. गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करुणी पूजा करती. यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगिती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण वैसले. भोजनी तूप गेले सरोनी. दीक्षिता ते समजले. जल्ले भरले होते घट तयांसी लाविता अमृत. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगडे आले धावून. म्हणते दीक्षितांसी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐशी सांगता दीक्षितांप्रती तयेवेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वणिले अल्पवृत्त. मुरगोडी वाढपा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन. श्रोता वक्ता करुनिया एकाग्र चित्ता. अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची जाऊली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती. दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु.